तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. आमदाराने अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा या मनसेच्या मागणीने मुख्य सभेत गदारोळ झाला. महापालिका निवडणुकीतील बनावट कागदपत्रांविषयीची चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांनी फोनवरून धमकावल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्य सभेत उघड केल्याने एकच खळबळ उडाली. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आमदार भोसले यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा यांच्या नावे मिळकत कराचा भरणा करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने 1 महिना अगोदरची नोंद दाखवण्यात आली आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. या प्रकरणाची चौकशी करणारे झुरमुरे यांना धमकावणाऱ्या सत्ताधारी आमदारांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित अधिकारी आणि ज्ञाती कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करत मनसेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. महापौर वैशाली बनकर आणि आयुक्त महेश पाठक यांना मनसेच्या नगरसेवकांनी निवेदनाबरोबरच भगवद्गीता सादर केली. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आमदार भोसले यांच्या पत्नी रेश्मा या प्रभाग क्रमांक 13B मधून निवडून आल्या आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना भोसले यांचा मिळकत कर थकीत होता. तरीही कर संकलन विभागातील काही अधिकारी आणि ज्ञाती इन्फोसिस यांच्याशी संगनमत केल्याने ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते. याविषयी समाधान शिंदे यांनी तक्रार केली. याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य आढळले होते. चौकशीत कर संकलन विभागातील सहाय्यक कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख तसेच ना हरकत प्रमाणपत्र कक्ष प्रमुख दयानंद सोनकांबळे, संगणक विभाग प्रमुख सुनील कांबळे आणि संगणक प्रणालीची देखभाल आणि नवीन विकास प्रणालीचे काम करणाऱ्या नाती इन्फोसिसला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु सहाय्यक कर संकलक प्रमुखांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना 19 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झुरमुरे यांच्या कार्यालयात आमदार भोसले यांनी फोन केला. हा फोन झुरमुरे यांना जोडून देण्यात आला. त्यावेळी भोसले यांनी धमकी दिल्याचे झुरमुरे यांनी आयुक्तांना गोपनीय पत्राद्वारे कळवले. हे पत्रच मनसेच्या नगरसेवकांनी माहिती अधिकारात मिळवले. आमदाराकडून अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला धमकावले जात असताना आयुक्त पाठक यांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करून मनसेच्या नगरसेवकांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनसे कार्यकर्त्यांनी राज्यातील टोल नाक्यांवरील वसुली बंद पाडली. राज्यात टोल वसुलीच्या नावाखाली जनतेची लूट सुरू असून आतापर्यंत किती टोल वसूल केला गेला, त्याचा वापर कुठे झाला याचा खुलासा सरकारने द्यावा. सरकार जोपर्यंत वसुलीत पारदर्शकता आणत नाही तोपर्यंत जनतेने टोल भरू नये असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी आवाहन करताच त्याचे पडसाद मंगळवारी राज्यातील विविध टोल नाक्यांवर पाहायला मिळाले. ठाकरे यांनी आदेश देताच मनसे कार्यकर्ते राज्यातील विविध टोल नाक्यांवर धडकले आणि टोल वसुली बंद केली. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से, वाकसई, सोमाटणे, लोणावळा आणि तळेगाव, चाकण रस्त्यावरील इंदोरी, पुणे, नाशिक रस्त्यावर मोशी येथील नाक्यावरील टोल वसुली बंद केली. कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर पहारा देत वाहन चालकांना टोल न भरण्याचे आवाहन केले. तसेच टोल न भरताच गाड्या जाऊ दिल्या. वाहनधारकही या आंदोलनाचे स्वागत करत टोल नाक्यांवरून सुसाट सुटले. मनसेने गेल्या महिन्यात सलग 15 दिवस राज्यातील विविध टोल नाक्यांवर सर्वे करून रोज किती टोल वसुली केली जाते याचा अभ्यास केला. त्यानंतर लोकांनी टोल भरू नये आणि नाक्यावर टोल भरण्यासाठी जर जबरदस्ती केली तर प्रत्येक टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ता पहारे द्यायला असतील असे बजावले होते. त्यानुसार राज्यातील विविध टोल नाक्यांवर टोल वसुली बंद आंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी नाक्यावर टोल वसुली बंद केली आणि टोल न भरताच गाड्या रवाना केल्या. टोल नाक्यावरील कर्मचारी आणि IRBचे नाक्यावरील व्यवस्थापक यांनीही कोणताही प्रतिकार न करता वाहने सोडून दिली. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांनी जय मनसेच्या घोषणाही दिल्या. नाक्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील स्वच्छतेचे आउटसोर्सिंग करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध झाला. केवळ राजकीय विरोध करण्यापेक्षा काही सदस्यांनी हा विषय सामाजिक असून त्यावर चर्चा करण्यासाठी विषय पुढे घेण्याची मागणी केली. कमला नेहरू रुग्णालयातील स्वच्छतेच्या कामांसाठी महापालिकेचे सेवक अपुरे असून त्यांच्या अनुपस्थितीमुळे या कामांचे आउटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत होता. परंतु हा प्रस्ताव कामगारांच्या हिताचा नसून ठेकेदारांच्या हिताचा आहे. त्यामुळे काही जणांचे खिसे भरण्याच्या प्रकाराला नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी विरोध केला. आउटसोर्सिंग करण्यापेक्षा सेवकांची रिक्त पदे हंगामी तत्वावर भरण्याची मागणी नगरसेवक सुधीर जानजोत आणि अविनाश बागवे यांनी केली. अनेक पिढ्यांपासून काम करत असलेल्या समाजाला प्राधान्य देण्यापेक्षा डावलण्याचा प्रशासनाचा डाव आहे. या विषयाला मान्यता दिल्यास न्यायालयात जाणार असून विरोधासाठी आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक सुनील गोगले यांनी दिला. नगरसेवक गणेश बिडकर, प्राध्यापक विकास मटकरी आणि आबा बागुल यांनी काळाप्रमाणे रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी आउटसोर्सिंगची गरज असल्याचे सांगितले. केवळ भावनिक आणि सामाजिक मुद्दा करण्यापेक्षा वस्तुस्थिती लक्षात घेऊन विषयाला मान्यता देण्याचे त्यांनी आवाहन केले. महापौर वैशाली बनकर यांनीही आउटसोर्सिंग ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यावर सुभाष जगताप यांनीही नोकर भरती करण्यापेक्षा विकासाचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान नगरसेवक रवींद्र माळवतकर आणि ॲडव्होकेट अभय छाजड यांनी आउटसोर्सिंग करून ठेकेदाराला काम देण्यापेक्षा महापालिकेनेच हंगामी तत्वावर सेवक घेण्याचा तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानुसार हा विषय 1 महिना पुढे ढकलण्यात आला. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. सावरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा साहस पुरस्कार डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते अभिनेते शरद पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मोरिया बोटीतून उडी घेतलेल्या या घटनेला स्मृतीला समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावी यासाठी हिंदू महिला सभा, पुणे नगर हिंदू महासभा आणि सावरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने साहस दिन साजरा केला जातो आणि दरवर्षी या दिवशी साहस पारितोषिक दिले जाते. टिळकवाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर टिळक यांच्या हस्ते अभिनेते शरद पोंक्षे आणि गिरीप्रेमी तसेच सागरमाता या 2 संस्थांच्या एव्हरेस्ट वीरांना हे पारितोषिक देण्यात आले. यावेळी सावरकर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हिमानी सावरकर, विश्वस्त नाना गोडसे, गिरीप्रेमी संस्थेचे चेतन केतकर, सुरेंद्र जालिहाल, सागरमाता संस्थेचे कुशल देशमुख आणि गवळी आदी उपस्थित होते. डॉक्टर टिळक म्हणाले, ब्रिटिशांच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून सावरकरांनी समुद्रात उडी घेतली असा या घटनेचा विपर्यास लावला जातो. मात्र ही उडी सावरकरांच्या धोरणी विचारातून घेतलेला निर्णय होता हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे असे त्यांनी सांगितले. पोंक्षे म्हणाले, स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या देशात आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे हे धाडसाचे काम बनत चालले आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक वस्तुस्थिती मांडण्याचे काम केल्याबद्दल सावरकरांचे नाव असलेल्या संस्थेकडून मला साहस हा पुरस्कार मिळतो. ही वस्तुस्थिती खूपच निराशाजनक आहे. आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आपण मात्र काहीच करत नाही. आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. आज परिस्थिती इतकी टोकाची बनत चालली आहे की प्रत्येकाच्या हृदयात आता नथुराम डोकावत चालला असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील मराठी शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थाळ्या वाजवून आंदोलन केले. राज्यातील मराठी शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन करणाऱ्या शिक्षण हक्क समन्वय समितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला. तसेच राज्याचे शिक्षण संचालक श्रीधर साळुंके यांना यावेळी घेराव घालण्यात आला. राज्यातील मराठी शाळांना मान्यता द्यावी यासाठी शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने सुमारे 2 वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र
शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडून आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही। यामुळे शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी थाळी वाजवून शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन केले। यावेळी या आंदोलनात कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी थाळी वाजवून निषेध व्यक्त केला। तसेच संभाजी ब्रिगेड आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी साळुंके यांना घेराव घातला। मराठी शाळांच्या मान्यतेसाठी शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने बुधवारी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आदी ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच गुरुवारी परभणी आणि अहमदनगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे असे सूत्रांनी सांगितले। मराठी शाळांच्या आंदोलनाबाबत शिक्षण संचालक साळुंके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, समितीतर्फे केल्या जात असलेल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे शिक्षण सचिव आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठवण्यात आले आहे। लवकरच यावर तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर म्हणजे ज्या ते धरणा आंदोलनाला बसण्यापूर्वी देखील माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली। त्यानंतर पहिल्या दिवशी रमेश पानसे आणि त्यांची जे आंदोलन करणारे आहेत त्यांच्याबरोबर देखील माझी चर्चा झाली। ही बाब म्हणजे धोरणात्मक आहे, शासन स्तरावरील बाब आहे। कारण शाळांना परवानगी देणं वगैरे ही शासन स्तरावरील बाब आहे। तरी तात्काळ त्याच दिवशी मी शासनाला कळवलेलं आहे की यांची अशी मागणी आहे आणि या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे, तसं मी कळवलं। त्यानंतर मी स्वतः पुन्हा दुसरं निवेदन, शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते त्यांचं एक निवेदन, त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आले त्यांचं एक निवेदन मी शासन स्तरावर सेक्रेटरींना मी स्वतः दिलेलं आहे। तर यांची जी मागणी आहे की अलीकडे आम्ही RT ॲक्टनुसार बऱ्याचशा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा देतो आहे। आता माध्यमिक शाळांचं 142 गावं बृहत आराखड्यानुसार निश्चित झालेली आहे। आता प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळा देताना 1ली ते 5वीपर्यंत 1 किलोमीटरचं अंतर, 6वी ते 8वीपर्यंत 3 किलोमीटरचं अंतर आणि 9वी 10वीला आम्ही 5 किलोमीटरचं अंतर गृहीत धरलेलं आहे आणि त्यानुसार हे सर्व बृहत आराखडे तयार झालेले आहेत। शासनाने तत्वतः असा निर्णय घेतलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राथमिक शाळा उघडायला परवानगी द्यायची आणि माध्यमिकसाठी जो बृहत आराखडा तयार झालेला आहे त्या बृहत आराखड्यानुसार आपण प्रायव्हेट संस्थांकडनं ऑनलाईन ॲप्लिकेशन बोलवायचे आणि त्यांना परवानगी द्यायची। माहिती अधिकार कायदा सक्षम करण्यावर अण्णा हजारे यांनी भर द्यावा असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते नंदू मुळे यांनी व्यक्त केले। देशात प्रचलित असलेले कायदे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सक्षम आहेत। लोकपाल कायदा नसूनही अनेक मंत्र्यांना जेलची वारी करावी लागली आहे। त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्याचा अट्टाहास करण्यापेक्षा माहिती अधिकार कायदा मजबूत करण्यावर भर द्यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नंदू मुळे यांनी पत्रकार परिषदेत केली। कोणताही राजकीय पक्ष प्रचलित राजकारणाच्या चौकटीत राहून भ्रष्टाचार निर्मूलनाचा कार्यक्रम राबवू शकत नाही। जन आंदोलनाचा दबाव असल्यास राजकीय पक्ष तात्पुरती हालचाल करतो हे स्पष्ट झाले आहे। याची जाणीव असूनही अण्णा हजारे हे उठसूट उपोषणाचे हत्यार वापरून जनतेस वेठीस धरत आहेत। देशात अनेक कायदे आहेत, त्यामुळे लोकपालसाठी अण्णा हजारेंनी अट्टाहास सोडावा असेही ते म्हणाले। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण, दादासाहेब दरोडे सभागृह। संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458। मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।